लक्षात त्याला म्हणेल, कारण तो इतका जवळचा होता. अगदी लक्ष्मीकांत वगैरे त्यांनी म्हणण्याच्या पलीकडे त्यांनी हे केलं होतं. इतकं त्यांनी छान होता माणूस तो. लक्षा म्हणजे कसं आहे ना, त्याच्याबरोबर पण जसं मराठीतला लक्ष्मीकांत बेर्डे हा एक वेगळा ऑरा होता. आणि त्यांच्या अपोजिट मी काम करते म्हटल्यानंतर मला प्रेशर हे होतंच. मग त्याच्या आधी भले मी ती ओडिया फिल्म केली, बऱ्याचशा सिरियलमध्ये मी लीड केलं होतं वगैरे, पण तरीसुद्धा लक्ष्मीकांत बेर्डेंच्या अपोजिट करायचं म्हणजे एक वेगळंच प्रेशर होतं. पण तरी जसं म्हटलं असं जसं को आर्टिस्ट तुम्हाला कम्फर्ट हे करतो, तेव्हा तुम्ही जसं रिलॅक्स होता तसंच लक्ष्मीकांतनी मला हे केलं. अगदी पहिल्या सीनला अगदी छान माझ्याशी बोलले, छान आहे, नाही काय घाबरू नको, आपण बिंदास वगैरे असं करून त्यांनी मला रिलॅक्स यांनी केलं होतं वगैरे. बरं, माझा बेस जरी डान्स हा असला तरी पण फिल्मचा डान्स आणि तुमचा स्टेजवरचा स्टेज परफॉर्मन्स खूपच फरक असतो. तर त्याच्यामुळे सुबल सरकार आमचे कोरिओग्राफर होते. तर झालं वगैरे, आमचं चालू झालं डान्स, गाण्याचं शूटिंग चालू झालं. मला काय जमेना. अरे मस्त एकदम, खूप छान नाचायचे लक्ष्मीकांत. आणि म्हणजे पटापट त्यांचे रिटेक वगैरे पण असे काही व्हायचे नाहीत. तर पहिला दिवस आमचा असा आला की मला ते काही जमेच ना वगैरे, आणि लक्ष्मीकांत तितक्या वेळा माझ्यावर रिहर्सल करायची. तर सुबलदा म्हणाले काय ना, आता एकदा आपण अशी रिहर्सल करायची आणि मग करायचं. लक्ष्मीकांत म्हणाले की तू काही काळजी करू नको, सगळं म्हणे बरोबर होईल वगैरे असं. तर त्याने मला तो कॉन्फिडन्स दिला आणि माझ्यावर तितकं हे करून त्यांनी मला कम्फर्ट केलं आणि मला पहिलं गाणं झालं. मग नंतरच्याला मग मी झाले. मग नंतर आमच्यामध्ये जी जुगलबंदी जी होती, महेश आणि अश्विनी आणि मी आणि लक्षा, तर तेव्हा लक्ष्मीकांत म्हणाले, आपण बघा प्राजक्ता, आपण रिटेक नाही करायचं, आपण फटाफट करायचं, आपण हे नाही करायचं वगैरे असं. अच्छा, खूपच आहे. आणि तो इतका मी सिन्सिअर आर्टिस्ट आहे ना, कारण आमचं जेव्हा क्लायमॅक्सचं जे होतं, जसं मी माहिती की गंगाराम त्यांना तो पुडी द्यायचा आणि जे पाहिजे ते व्हायचं तसं. तर सगळ्यांना तो बंदुकी वगैरे देतो, तो म्हणतो की मला नाही, तू असंच म्हणे कर, तुझ्या अशाच म्हणे गोळ्या येतील. तर म्हणून त्यांना तो हे हाताने करायला जातो. तर त्याच्यावर त्याला काय झालं, हातामध्ये त्याची ती दारूशी लावली होती आणि त्यांनी हे करताना असं लावलं वगैरे, आणि ज्या शॉर्टला त्यांनी असं केलं ना, ती दारू त्याच्या हातावरती फुटली, तळ हातावरती. कशी काय पण असं नाही काय, तेव्हा तो असा हात नाही ना, तर ते असा हात करताना तिची वायर जी होती ती मागे गेली. तर ते ओपन झालं, ते त्याच्यामुळे ती फुटली ती हातामध्ये. बापरे. तर मग ते झालं त्यांचं, ते ड्रेसिंगवर त्यांना नेलं डॉक्टरांच्याकडे, ड्रेसिंग वगैरे केलं. शूटिंग काही वेळ थांबलं होतं. वाटलं एखादा जर असेल आर्टिस्ट तर त्यांनी सांगितलं असं की आता पॅकअप, आता बरं होईपर्यंत करणार मी काही करणार नाही वगैरे, काही नाही. पण काय नाही, डॉक्टरांच्याकडनं आल्यानंतर लक्ष्मीकांत म्हणाले की नाही, चला चला आपण करूया. तर असं मी तुला काय काय ते शॉर्टमध्ये त्यांच्या हाताला ते बँडेज पण दिसतं लावलेलं. आता मी बघेन एकदम हाताला त्या ह्याच्यात दिसतं. सिनेमा बऱ्याचदा पाहिलाय, पण आपण असं आता तू सांगितल्यावर अजून लक्षपूर्वक पाहिजे. तर त्या ह्याच्यातही त्याने ते शूट केलं. नंतर आमचं एक पॅरडी सॉन्ग होतं दोघांचं. त्याच्या आधीच आदल्या दिवशी त्यांचं शूट झालं होतं की तो असं त्या गुहेतून असं जातो आणि त्या बाटलीच्या जवळ जातो आणि त्याला ती गंगारामची बाटली मिळते. हा त्यांचा आदल्या दिवशी त्यांचा शॉट झाला होता. बरं, ह्याच्यातनं जाता जाता त्यांचा तो पाय त्यांचा मुरगळला होता तो, कारण ते खूप असं वाकडं तिकडं सगळं होतं. पाय मुरगळलेला, पाय सुजलेला. त्या सुजल्या पायात सुद्धा त्यांनी डान्स केला होता आणि ते गाणं त्यांनी कम्प्लीट केलं होतं. म्हणजे खूपच सिन्सिअर आर्टिस्ट, खूपच म्हणजे कामाकरता खूपच डेडिकेशन होतं. ते पडद्यावर विनोद साकार विनोदी नट म्हणून होते. मला आता एक होता विदूषक, हा त्यांचा चित्रपट खूप त्यांची इमेज ब्रेक करणारा होता. पण असं म्हणतात ना, जेवढे पण विनोदी नट आहेत किंवा अभिनेत्री आहेत, कोणी आहेत, ज्या प्रत्यक्ष आयुष्यात मात्र खूप सिरियस असतात किंवा ते फार बोलत नाहीत, ते मितभाषी असतात, ते इंट्रोवर्ट असतात, असं आम्ही ऐकून आहोत. म्हणजे अशोक मामाही बऱ्याचदा, अशोक सराफही म्हणतात की मी तसाच आहे. त्यांच्या बायोग्राफीवर त्यांनी ते तसं. लक्ष्मीकांत कसे अरे होते? मस्त, एकदम हॅपी गो लकी मॅन एकदम. म्हणजे प्रत्यक्षातही कोपरखळी मारणं. अगदीच. तुला काही असे अनुभव प्राजक्ता तुझ्याविषयी आहेत? खूप आहेत, पण न सांगण्यासारखे. मग त्यांच्या ज्या गप्पा आहेत त्या त्यांचे जे इथे नाही सांगू शकत ना, मी पर्सनली वेगळे सांगेन तुला. नाही, म्हणजे असे खरंच होते का? कारण आम्हाला, मी त्यांचा आणि प्रियाताईंचा एक इंटरव्ह्यू पाहिलाय दूरदर्शनवर, जो मला वाटतं कदाचित एकत्र असं त्यांचा शेवटचा असेल. पण ते खूप असे मला असे ते बरोबर मारत होते कोपरखळी, आणि परत मला वाटतं तो घेत आपली अभिनेत्रीच होतीये, ती मला सिरियस वाटले. म्हणून मी प्रत्यक्षात म्हणजे असे थोडेसे कमी बोलणं किंवा हातचं राखून बोलणं किंवा
तर म्हणून मी म्हटलं जे त्यांच्या सोबत काम केलेले कलाकार आहेत त्यांना मी खास करून हा प्रश्न विचारते की पडद्यावर विनोदी होते, तुला मग ते प्रत्यक्षात छोटंसं कसे सांगितलं होते? मी त्याच्यातनं पण त्यांचा तो विनोद येतो. हा. कारण बाकी कारण तसे ते बोलायचे डबल मिनिंग असे खूपच बोलायचे आणि खूपच मजेशीरच होते ते. आम्ही ते हवेमध्ये वगैरे असे उडतो हा असे ते हा आमचे तिथे ते आहेत ना शॉर्ट्स पिक्चर मध्ये. हा हा तर त्याच्यामध्ये आम्हाला असं हार्नेस लावलं होतं. बरं हा. मला आयुष्यात पहिल्यांदाच लावलं, तसं काही असं कधी काम केलंच नव्हतं. हा, हा. हार्नेस लावलेलं मध्ये वरती नेलेलं वगैरे तसंच त्यांनाही वगैरे असं ना. तर मी कम्फर्टेबल होते, मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. तर बोलले की अरे उतरवा उतरवा हे दुखतंय. म्हटलं काय काहीच नाही होत आहे. हो तुला काय तुला कळलं नाही आमचं दुःख वगैरे असं ते काही अगं बोलायचं माहितीये का, काही बोलायचे खूपच पण म्हणजे छान ना, म्हणजे अगदीच अशाने अगदीच. कसं होतं तुमच्या सेटवरचा माहोल छान वातावरण राहतो. वातावरण अगदी तुम्हाला हलकं अजून फुलकं वाटतं की आपण हा राहतं. शॉट छान द्यावा, अगदीच हे अगदीच करावं अगदीच. लिटरली. पण तुला असं वाटलं होतं लक्ष्मीकांत सर इतक्या लवकर जातील किंवा त्या नाही तो दिवस तुला आठवतोय त्या ह्याचा? हो अगदीच. त्याच्या आधी काय झालं, मी ना अंधेरीला शिफ्ट झाले होते हम्म, आणि त्या वर्षी आमच्याकडे गणपती होता. हम्म, बरं प्रिया आणि मुलं गणपतीला आली होती. तर मी प्रियाला म्हटलं अगं लक्ष का नाही आला? तर नाही म्हणे ॲडमिट आहेत ते हॉस्पिटलमध्ये, त्यांना ते लिव्हरचा प्रॉब्लेम होता ना. तर म्हणे बोल बोल त्यांच्याशी बोलतो. तर म्हटलं काय झालं काय तुम्हाला? अगं काय विचार नको, माझा पोटाचा असं म्हणजे त्रिकोण झाला वगैरे असं ते म्हणजे अजूनही त्याच्यातही त्या दुखण्यातही ते विनोद करत दुखण्यातही होते. त्यांचा विनोद होता. म्हणजे असं की माझं पोटाचं बस एवढं माझं पोट फुगलं याचा त्याचा त्रिकोण झाला वगैरे असं काय काय सांगतं. पण त्यांना असं म्हणजे मी म्हटलं प्रियाला बघायला येतो, नको म्हणे बघायला येऊस प्राजक्तामध्ये, तर नाही कोणाला फार भेटत आहे तसं वगैरे. हम्म. आणि ते गेले त्या दिवशी रात्री मला अगदी अलकाचा मला फोन आला की प्राजक्ता असं असं झाले आणि लक्ष्मीकांत नाही वगैरे असं. तर रात्रीच्या रात्रीच उठून गेले होते मी. खूपच वाईट वाटलं त्या दिवशी. खूप लवकर गेला खूप कलाकार. आणि लवकर, आता जर असं तर खूपच कदाचित तुम्ही लवकर. लोकांनी वेगळं अगदीच, काहीतरी रंगभूमीवर पण छान केलं अगदीच, असतं, कारण अगदीच, आता एक अगदीच. निवांत वेळ असतो. आता बाबा आपल्याला हो. आपल्या चॉईसने करता येते, दगदग झाली, आपण आता काहीतरी वेगळं करू, असे पण ते होते की आता ह्या वेळेत सुमा सगळ्यांना घेऊन पण त्यांनी छान छान अगदीच, कलाकृती अगदीच. केल्या असत्या आणि हे केलं मी असतं. त्यांच्याबरोबर शेवटचा पिक्चर केला तो शोध केला होता. हो, अशोक सराफही होते त्याच्यात, नाही, नाही ना? रमेश भाटकर होते. रमेश भाट, हा रमेश भाटकर होते. रमेश भाटकर. लक्ष्मी रमेश भाटकरांसोबत काम केले भरपूर म्हणजे म्हणजे तो एक आहे सिरियल्समध्ये शोध सिनेमा. इतर आणि म्हणजे भरपूर सिरियल वगैरे केल्या त्यांच्यासोबत. कसे होते? छान होते ते कारण पण. रमेश भाटकरांना मी कधी मुलाखत असा करण्याचा हां. योग नाही आला, म्हणजे पाहिलंय, भेटलोय, पण असा प्रत्यक्ष ह्याचा योग नाही नाही छान आलाय. होते ते पण छान होते अगदी. हम्म, हम्म, को आर्टिस्ट म्हणून मस्त होते. विनोदी होते त्यांनी, कारण तशा भूमिका नाही कधी नाही केल्या नाहीयेत विनोदी किंवा असे जोक्स नव्हते. वगैरे नाही मारणं नाही किंवा नाही हसत खेळत की नाही नाही सिरियस होते? कारण नाही त्यांनी नाही आम्ही नेहमी बडबडे पोलिसांच्या होते. ह्याच्यात बघितले. हा हो बडबडे होते. बडबडे होते पण असं कॉमेडी नव्हते म्हणजे पण छान होते. अशोक सराफ? अशोक मामा ना म्हणजे असे ते जोक्स मारतात, अशा पुटकीला सोडतात, पण स्वतः एकदम सिरियस राहतील असं. हो हो. हा पण ते असं पटापट सोडतात ते. म्हणजे आपल्याला कळत अरे मामा काय बोलून गेले वगैरे असं म्हणजे. पण ते पण खूप गोड आहेत. अशोक मामा सुद्धा खूप गोड आहेत. तू आता इतका कलाकारांविषयी बोलतेस, 90sचा तो काळ, आणि तू अशा काळात होतीस की जिथे सगळ्या स्टार्स होत्या, म्हणजे ऍक्ट्रेस मध्ये पण, आणि तू पण त्याच्यात एक तुझं पण चांगले चांगले चित्रपट, धडाकेबाजमुळे तर ते एक वेगळं नाव झालं, प्लस हिंदीतला एक एक हे सोडून दे. पण मग असं वाटतं की अशा वेळेला जेव्हा जे ग्रॅप करणं असतं पटापट, की अरे करूया 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 किंवा ह्या ह्याच्यात आपल्याला टिकायचंय, प्राजक्ताच्या डोक्यात तेव्हा ते होतं का की आपल्याला या गर्दीत टिकायचंय, किंवा ती शर्यत असणं किंवा ती कॉम्पिटिशन असणं, हे होतं सगळं की नाही? असं कधीच नव्हतं. कारण सांगू प्रणाली काय, मला मुळात म्हणजे मला एक ऍक्ट्रेस व्हायचंय किंवा मला ह्या लाईनमध्ये यायचं असं कधीच माझ्या डोक्यात नव्हतं. फॅमिली बॅकग्राऊंड पण नव्हतं असं नाही, काहीच फॅमिली नाही? बॅकग्राऊंड पण नव्हतं आणि असं काहीच माझ्या डोक्यात नव्हतं. मी जसं म्हणाले की मला एक एक कामं मिळत गेली. म्हणजे जसं मला म्हणजे 85ला सुरू मावशीने मला सांगितलं, तेव्हा माझं ॲक्च्युली प्रिलिमची वेळ होती. प्रिलिमच्या जस्ट आधी की प्राजक्ता असा असा हिंदी पिक्चर करतो ना समज, त्याच्यामध्ये सुलू मावशी होते, पप्पा म्हणजे अरविंद देशपांडे हे दोघंही होते आणि साहिला चड्डा आणि त्या हिरोचं नाव पण विसरले मी. तर तो प्रोड्युसर होता.
तर असे सगळे होते. तो तू आम्ही दोघं आहोत त्याच्यामध्ये, तर तू आमच्या मुलीचं काम करतेस असं त्यांचं असायचं. कारण त्यांनी लहान असताना 81ला मला त्यांनी कलयुग पण पिक्चर सांगितला होता. हो. त्याच्यामध्ये मग रेखा आणि शशी कपूर त्यांच्या मुलाचा रोल होता. श्याम बेनेगल वा. डिरेक्ट करत होते. तेव्हा आणि साधारण तू लहान असशील पण लहान तेव्हा. होती मी. हां, हो, हां. हो. तर पण तेव्हा माझी आजी जरा सिरियस होती. अच्छा. त्याच्यामुळे मी नाही जाऊ शकले. मग तो रोल उर्मिला मातोंडकरने केला. तुझा आणखीन कुठला तरी नरसिंह मधला नरसिंह. मगाशी मी बोलता बोलता त्या तो पण रोल, पण ते कसं काय कशामुळे गेला, नरसिंह कशामुळे गेला? नरसिंह माझा पण गेला तो कशा मोठा सिनेमा, तो हो. छान चाललाय. तेव्हा मी धडाकेबाज करत होते आणि अच्छा, धडाकेबाजचं म्हणून. आमचं 3रं शेड्यूल होतं. हं. आणि त्यावेळेला एन चंद्रनांचा मला फोन आला की असं असं आहे, आम्ही हा पिक्चर करतोय. आणि त्याच्या आधी त्यांनी एका हिरोईनला त्यांनी कास्ट केलं होतं, पण तिचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. त्याच्यामुळे त्यांना ते परत दुसरं कास्टिंग त्यांना करायचं होतं. कारण ते बोलले की आमचा सेट लागलेला आहे, गाण्याचा अख्खा सेट लागलेला आहे. आणि सरोज खान डिरेक्ट करणार होती. तर काही करून ते गाणं फक्त करायला पाहिजे, नंतरच आपण शूटिंग त्या तुझ्या डेट्सप्रमाणे आपण ॲडजस्ट करू. तर मी म्हटलं असं आहे ना की माझं म्हटलं धडाके आणि महेशचं सगळं पेपर वर्क, सगळं त्याचं शेड्यूल सगळं प्रॉपर एकदम असायचं. म्हणजे त्याच्यामध्ये कुठे इकडे तिकडे काही होणार नाही वगैरे असं.